बनावट जन्म दाखला प्रकरणानंतर मालेगाव गाजत असतानाच आता मालेगाव शहरामध्ये बनावट आधार कार्डचा आयडी वापरून मालेगाव शहरामध्ये बनावट आधार कार्ड किंवा आधार कार्डचे एजन्सी तयार करून आधार कार्ड बनवले जात असल्याचा आरोपावरती आज मालेगाव पोलिसांनी मालेगावच्या स्थानिक पोलीस शाखेने जवळपास 3 ठिकाणी कारवाई करत 4 ते 5 लोकांना या ठिकाणी ताब्यात घेतले। त्या बाबतीत चौकशी सुरू आहे आणि महसूल विभागाच्या लोकांना देखील या ठिकाणी चौकशीसाठी इथे बोलवण्यात आले आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सूचनेनंतर या आधार केंद्रामार्फत कोणत्या प्रकारचे आधार कार्ड अपडेट होते ते या असं समजण्यात स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार असं लक्षात येतं की ज्या पद्धतीने या ठिकाणी आधार अपडेट होत होतं, आधार तयार होत होतं, हे तेलंगणाचं किंवा इतर राज्याच्या UIDच्या आयडी वरती आधार अपडेट होत असल्याचा आरोप या ठिकाणी आरोपाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत जवळपास 3 ठिकाणी कारवाई करत 6 पेक्षा 5 पेक्षा आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतले। परंतु खरं तर म्हणजे हे बघण्यात येईल की बनावट जन्म दाखल्यानंतर मालेगाव पुन्हा आधार कार्डच्या या मूळ मुद्द्यावरती स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यासाठी कसं काम करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज शेवाळे, मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।